नमस्कार मित्रांनो. डेलॉईटबद्दलचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर मी ऑलरेडी शेअर केला आहे. एक्सप्लोर युअर फीट नावाचा, ज्याच्यामध्ये विद्यार्थी किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या एरिया ऑफ एक्सपर्टीजनुसार डेलॉईटमध्ये जॉब आहेत का डायरेक्ट चेक करू शकतात आणि अप्लाय करू शकतात. तर अतिशय महत्त्वाचा तो व्हिडिओ, तो अवश्य पहा. दुसरी जी स्टेप आहे, डेलॉईटमध्ये जवळजवळ 724, मी जेव्हा पाहिलं 724 इंडियामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत सध्या. आणि याच्यामध्ये इंजिनियर असतील, नॉन इंजिनियर असतील, MBA असतील, HR असेल, टॅक्सवाले असतील, लीगल असतील, सगळ्यांसाठी ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्यांसाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज डेलॉईट्समध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे, डेलॉईट ही अतिशय नावाजलेली कंपनी आहे, जे बिग 4 कंपनीज समजल्या जातात जगामध्ये. त्याच्यामध्ये डेलॉईट, EY, PwC आणि KPMG अशा 4 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये डेलॉईट ही ब्रिटिश कंपनी सगळ्यात जुनी आहे. त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो साधारण 5,64,000 करोड 5,64,000 करोड हा 2023मध्ये होता. साधारण 4-4.5 लाख एम्प्लॉई त्यांच्याकडे ऑलरेडी काम करतात 2023च्या अपडेटनुसार विकिपीडियाच्या. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की डेलॉईटसारखी एक एस्टॅब्लिश्ड, स्टेबल आणि ग्रोथ ओरिएंटेड कंपनीमध्ये तुम्हाला जर जॉब करत असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती कशी मिळेल हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. कारण तुम्हाला माहिती आहे, डेलॉईट 3 प्रकारे रिक्रुटमेंट करू शकते. एक तर ऑन कॅम्पसमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देणे, ऑफ कॅम्पस म्हणजे आपण जे आता बघतोय ते, आणि तिसरा म्हणजे रेफरल किंवा जे जॉब एजन्सी असतात त्यांच्या थ्रू. आता आपण काही जॉब एजंट किंवा एजन्सी नाही आहे, त्यामुळे आपण इन्फॉर्मेशन फक्त देऊ शकतो मुलांना, फ्रेशर्सना आणि वर्किंग प्रोफेशनल्स, अनुभवी उमेदवारांना फक्त आपण माहिती देऊ शकतो की आपण कशाप्रकारे स्वतःहून या सगळ्या आपल्या आवडीच्या जॉब्सचा, आपल्या आवडीच्या नोकरीच्या संधी शोधू शकतो. त्याच्यामध्ये डेलॉईटसारखी संधी आपल्या बेसिकली ह्या सगळ्या, जेव्हा आपण बिग 4 म्हणतो, एक्स्ट्रीमली ऑर्गनाइज्ड वे ऑफ फंक्शनिंग. डेलॉईट ट्यूशनचं माझं अकाउंट होतं 2010मध्ये ऑरेंजमध्ये असताना. तर अतिशय ऑर्गनाइज्ड वे ऑफ फंक्शनिंग असतं त्यांचं. त्यांना माहिती असतं एक निलेश काजळे जर रिसोर्स आपण हायर केला तर त्याच्याकडून काय करून घ्यायचं, त्यासाठी इकोसिस्टम त्याला कशी मदत करू शकेल आणि त्याचा परफॉर्मन्स जास्तीत जास्त चांगला कसा होईल, यासाठी सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात पैशासहित. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आता काही नकारात्मक किंवा अपवादात्मक गोष्टी घडतात, ज्या EYमध्ये घडल्या होत्या, त्या अपवादात्मक असतात. आपण जर 4.5 लाख जर एम्प्लॉईज काम करत असेल तर मी कोणाची बाजू घेतो असं नाही आहे, पण परिस्थिती असू शकते. कोणत्याही कंपनीमध्ये चढउतार असतातच. पण जनरिक आपण दृष्टिकोन ठेवला, आपण सर्वसाधारण दृष्टिकोनातून पाहिलं तर खूप चांगली कंपनी आहे काम करण्यासाठी. पैसा चांगला मिळतो, ग्रोथ चांगली मिळते, ब्रँड चांगला आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे वागवलं पण जातं. त्यामुळे या डेलॉईटमध्ये जर आपल्याला जॉब बघायचा असेल, आत्ता कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत हे आपल्याला तसं समजणं खूप अवघड आहे. याची सोय डेलॉईटने स्वतःच करून दिलेली आहे, ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघताय, ज्याच्यामध्ये आपण पहिला जॉब कसा मिळवावा याच्या व्यतिरिक्त तुमच्या जॉब करिअरमध्ये अनुभवी किंवा पुढच्या आपल्या करिअर प्रोग्रेशनमध्ये कोणत्या प्रकारच्या संधी कशा मिळू शकतील याच्याबद्दलची चर्चा करत असतो. या संधी तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर करतो आहे. त्याचबरोबर आपल्या करिअरमध्ये जे चढउतार येतात 25, 30, 40 वर्षाच्या करिअरमध्ये, त्याची पण चर्चा आपण करत असतो. मग तो होमसिकनेस असेल, ऑफिस पॉलिटिक्स असेल, डिमोशन असेल, प्रमोशन असेल, रिलोकेशन असेल, या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी आपण इतरांशी बोलत नाही शक्यतो, त्या सगळ्या गोष्टी. अगदी मला सांगायचं झालं तर IT स्पेसिफिकली जे कपल्स, वर्किंग प्रोफेशनल्स मॅरेज करतात, लग्न करतात, त्यांच्या पण खूप चांगल्या समस्या म्हणता येणार नाही, त्यांच्या चांगल्या शंका निरसन करण्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. कारण दोन्ही पण वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, दोघांचे पण ऑब्जेक्टिव्ज आहेत, एजेंडा आहेत, कमिटमेंट्स आहेत, त्या एकत्र येऊन पैसा चांगला मिळत असतो. त्यामुळे मॅरेजसारख्या इन्स्टिट्यूशनला साजेसं कसं वागता येईल किंवा त्यासाठी काही ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइजेस कसे करावे लागतील याच्याबद्दलची चर्चा आपण मॅरेज इंडक्शनमध्ये करतो. अशा प्रकारच्या पण काही नवीन कल्पना, नवनवी ही जी पिढी आहे ती आम्हाला विचारायला लागलेली आहे की तुम्ही अनुभवी आहात लग्नाच्या बाबतीत पण आणि करिअरच्या बाबतीत पण. तर या सिच्युएशनमध्ये लग्न करायच्या आधी जर आपण जसं करिअर इंडक्शन करतो तसं मॅरेज इंडक्शन पण करता येतं, जेणेकरून दोन्ही पक्षांना माहिती असतं की या पुढे काय होणार आहे आणि कुठपर्यंत एखादी गोष्ट ताणता येईल आणि ती जर अति ताणली तर काय होईल, या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर आपल्याला एक इन्स्टिट्यूशन, मॅरेज ऑर्गनायझेशन ॲज अ इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असेल, मॅरेजमध्ये पण 30, 40, 50, 60 वर्ष काम करत असेल आणि इन्स्टिट्यूट वर्किंग ज्यामध्ये तुम्ही जॉब करता तिकडे पण तुम्हाला 20, 25, 30 वर्ष काम करत असेल प्रोडक्टिव्ह लाईफमध्ये, तर त्यासाठी काय काय करावं लागेल हे आपण चर्चा करतो. कमिंग बॅक टू अवर टॉपिक. तर बेसिकली या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अशा चर्चा आपण करत राहणार आहोत. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी पण आपण सांगणार आहोत. तर डेलॉईटमध्ये ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये आपण ही वेबसाईटवर, ही लिंक तुम्हाला मी शेअर करतो आहे, डेलॉईट साऊथ एशिया करिअर्स, याच्यावर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा ते आपल्याला डेलॉईट इंडिया, डेलॉईट श्रीलंका आणि डेलॉईट मॉरिशस असे 3 पार्ट दाखवतात. मी जेव्हा डेलॉईट इंडियावर क्लिक करतो
तेव्हा तो इंडियामध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्या दाखवतो. हे बघा 724 अपॉर्च्युनिटीज त्यांनी आपल्याला लगेच तिथे शोकेस केलेल्या आहेत. प्रत्येक पेजवर साधारण 25 अपॉर्च्युनिटी आहेत. अशा 724 अपॉर्च्युनिटी इंडियामध्ये दाखवतोय तो. आणि हे जे याच्यामध्ये लोकेशन वाईज आपण फिल्टर करू शकतो, डेट वाईज फिल्टर करू शकतो. डेट वाईज फिल्टर करण्यामध्ये पॉईंट नाही आहे, कारण जी लेटेस्ट असेल तीच आपण पाहिली पाहिजे. कारण ज्या जुन्या असतील त्याच्यामध्ये मेजॉरिटी लोकांनी किंवा भरपूर लोकांनी ऑलरेडी ॲप्लिकेशन टाकलेले असतात. त्यामुळे आता मला समजा जर पुण्याची आपल्या आवडतं पुण्याची जर मला सिलेक्ट फिल्टर करायची असेल अपॉर्च्युनिटीज भारतामधल्या, तर याच्या पुण्यामध्येच 32 अपॉर्च्युनिटीज आहेत. हे पहा, सिनियर कन्सल्टंट एबॅप, सॅप, TNT सायबर, DPT, DM सायविंट, असिस्टंट मॅनेजर EA इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सेल्सफोर्स CPQ डेव्हलपर, सिनियर कन्सल्टंट सॅप एबॅप, रेकॉर्ड टू रिपोर्ट प्रोसेस, सिनियर कन्सल्टंट सॅप REFX, मॅनेजर क्लाउड फायनान्शियल्स, कन्सल्टंट एबॅप, रिपोर्ट टू रिपोर्ट प्रोसेस. त्याच्यानंतर वेगळ्या फील्डमध्ये आपण सिनियर कन्सल्टंट डेटा अनालिस्ट, मार्केट इंटिग्रेशन, मायक्रोसॉफ्ट C#, MS Azure, SF पेरोल, बेंगलोर, HR ट्रान्सफॉर्मेशन, फायनान्स ट्रान्सफॉर्मेशन, ओरॅकल प्लॅनिंग, ओरॅकल EPM, लर्निंग अँड डेव्हलपमेंट इनेबलिंग एरियाजमध्ये असिस्टंट मॅनेजर हवा आहे. बिझनेस अनालिस्ट पाहिजे त्यांना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेप्युटी मॅनेजर पाहिजे. अशा सगळ्या संधी त्यांनी पुण्यामध्ये दाखवलेल्या आहेत. त्याचा मी जर पुण्यामध्ये ते 32 संधी दाखवतात. मी जर मुंबई सिलेक्ट केलं, मुंबई फिल्टर केलं, तर बघूया मुंबईमध्ये 176 संधी दाखवत आहेत. याच्यामध्ये मगाशी आपण पाहिलं सायबर, DPT, आयडेंटिटी व्हॅल्युएशन्स अँड मॉडेलिंग, असिस्टंट मॅनेजर इंटरनल ऑडिट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एक काम करूया आपण, CSRची पण डेप्युटी मॅनेजरची अपॉर्च्युनिटी आहे. आपण नेहमी आपण इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड अपॉर्च्युनिटीची संधी ऑप्शन घेतो. इकडे आपण इंटरनल ऑडिट किंवा जे कॉर्पोरेट CSR रिस्पॉन्सिबिलिटी आपण बघूया. असिस्टंट मॅनेजर आपण जेव्हा क्लिक करतो, 14 मार्चलाच ही पोस्टिंग झालेली आहे. जॉब टायटल असिस्टंट मॅनेजर, फिट आउट, MEP, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंग एक्सपिरियन्स, इंटिटी फिट आउट, डेलॉइट, असिस्टंट मॅनेजर इंटरनल ऑडिट. आपण जेव्हा अप्लाय नाव करतो, कंट्रोल ॲश्युरन्स, अप्लाय नाव क्लिक केल्यानंतर आपल्याकडे लॉग इन ID तयार करावं लागेल. तर क्रिएट अन अकाउंट, तुम्ही ऑलरेडी लॉग इन असाल तर साइन इन करा. जर लॉग इन नसेल तर क्रिएट अन अकाउंट. ही प्रोसेस तुम्हाला मी दाखवतोय. ईमेल ॲड्रेस, चूज पासवर्ड, रिटाईप वगैरे, क्रिएट अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपण जे मगाशी पाहिलं त्या या सगळ्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आपण ॲक्सेस करू शकतो. पॉवर BI असिस्टंटचं आपण पाहिलं तर जॉब डिस्क्रिप्शन, असिस्टंट मॅनेजर, पॉवर BI, व्हॉट इम्पॅक्ट विल यू मेक, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय असेल, हँड्स ऑन एक्सपिरियन्स टू मेक द पॉवर BI डॅशबोर्ड्स अँड SQL, हँड्स ऑन एबिलिटी टू ॲक्सेस द EDW अँड डेटा लेक, additional knowledge of descriptive, predictive and prescriptive analytics, good if practical experience of building predictive models. Tools to be knowledgeable and good to have includes Python and Tableau. Worked on the master data management, data transformations, reporting. Your role as a leader, त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. हाऊ यू विल ग्रो, तुमचे पुढे त्याच्या ग्रोथ मॅप कसा असेल, करिअर मॅप कसा असेल, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये ही सगळी डिटेल त्यांनी दिलेले आहेत. अप्लाय नाव केल्यानंतर मग आपण पाहिलं तुम्ही लॉग इन करू शकता किंवा रजिस्टर करू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढची सगळी माहिती मिळू शकेल. तर अशा प्रकारचे हे भरपूर अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत इंडियामध्ये. आपण जे पाहिलं जवळ ह्या मुंबईमध्ये 176 अपॉर्च्युनिटीज होत्या. इंडियामध्ये आपण जर क्लिअर रिसेट केला फिल्टर तर 724 अपॉर्च्युनिटीज दाखवतोय. या अपॉर्च्युनिटीचा अवश्य फायदा घ्या, कारण याच्यामध्ये प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल डेटा ॲनालिस्ट, कोणीतरी मला कॉमेंट दिली होती की डेटा ॲनालिस्टचे आपल्याला व्हिडिओ करता येतील का. असं डेटा डायरेक्ट करता येणार नाही, पण अशा प्रकारे जर एखादी संधी आपल्याला मिळत असेल, 2 त्यांनी दाखवले आहेत, एक बेंगलोरमध्ये एक पुण्यामध्ये आहे. TNT कस्टमर CSW, डेटा ॲनालिस्ट, मार्केट इंटिग्रेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा, सिनियर कन्सल्टंट बेंगलोर. अशा प्रकारच्या संधी आपल्यासमोर येऊ शकतात. आणि समजा आपण हे जर सिलेक्ट केलं बिझनेस अनालिस्ट, तर अगेन सगळी डिटेल्स त्याला तुम्हाला मिळतील. बेंगलोर ॲनालिस्ट, 8+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, बेंगलोर, हैदराबाद लोकेशन, BE, BTech, MBA, डोमेन नॉलेज, BFS असेल तर वेल अँड गुड. नोटीस पिरियड लेस दॅन 60 डेज. आणि तुम्हाला काय करायचं, तुमच्या अपेक्षा काय, तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा काय आहे ते पण त्यांनी लिहिलेलं आहे. रिक्वायरमेंट इलिसिटेशन, रिक्वायरमेंट अनालिसिस, डॉक्युमेंटेशन, स्टेक होल्डर कम्युनिकेशन, सोल्युशन डिझाइन अँड इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग अँड क्वालिटी अश्युरन्स, डेटा अनालिसिस अँड रिपोर्टिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, ट्रेनिंग अँड सपोर्ट, इंडस्ट्री अँड डोमेन नॉलेज, स्किल्स क्वालिफिकेशन काय हवे आहेत हे पण लिहिलेलं आहे. आणि इकडे क्लिक केल्यानंतर आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या संधी आपल्याला जर मिळत असतील तर त्याचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्हाला बाकी इंडिया सोडून पण बाकी तुम्हाला श्रीलंका किंवा मॉरिशसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते पण सिलेक्ट करू शकता आणि चेक करू शकता. ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे, अवश्य फायदा घ्या.
कारण अशा प्रकारचे रेडीमेड जॉबची अवेलेबिलिटी डिटेल्स हे मार्केटमध्ये मिळणं खूप अवघड असतं आणि डेलॉयटने लकीली हे उपलब्ध करून दिलं आहे. त्याचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे. लक्षात घ्या, बिग फोरमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर डेलॉयटसारखी कंपनी नाही आहे. आपण मगाशी जे बोललो मी 5,64,000 करोड, साधारण 5,50,000 पकडूया. 5,50,000 करोड, 5,50,000 करोड त्यांचा रेव्हेन्यू होता 2023मध्ये आणि 4.5 लाख एम्प्लॉईज होते. अशा कंपनीमध्ये तुम्हाला एका ऑर्गनाइज, स्टेबल आणि सिस्टमॅटिक कंपनीमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळत असेल तर ती आपण अजिबात दवडली नाही पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. शेवटी जाताना माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळा व्हिडिओ पाहताय, त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचा डेटा, अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवू आणि त्याचा त्यांना फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण जरी डेलॉयटमध्ये समजा काम करणार नसू किंवा तुम्हाला इंटरेस्ट नसेल, तरी पण इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, सिच्युएशनल अवेअरनेस नावाचा जो प्रकार असतो, इंडस्ट्रीमध्ये आजूबाजूला काय चाललं आहे याची अंदाज येण्यासाठी आपण अशा गोष्टी बघत राहिल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला माहिती होतं की सध्या इन डिमांड स्किलसेट काय आहेत, इंडस्ट्री काय प्रकारची स्किलसेट्सला डिमांड करतं, काय प्रकारची रिक्रुटमेंट चालू आहे, कुठे चालू आहे, त्यानुसार मग आपण आपले फिल्डिंग लावू शकतो थोडक्यात. धन्यवाद. परत एकदा जाताना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.